तुला माहितीये का ती घरातले तुझ्या बाळाला का जवळ घेत नाहीत ते? का? अगो त्यांना ते बाळ वाटतच नाही. बाळ वाटत नाही म्हणजे त्या सगळ्यांना वाटतंय तुझ्या. काय म्हणताय मावशी? कुठं काय नाही, बाळ जाग आहे का झोपलंय ते बघायला आले होते. हा अगं तू आत्ताच म्हणलीस ना की घरातल्यांना माझं बाळ बाळ वाटत नाही म्हणून. हो का? नाही तसं काय नाही, तुम्ही येत नाही काय नाही ना म्हणून म्हणले मी तसं. हा खरे ताई, अहो असं काही नाही. असं कसं नाही? हा येता का तुम्ही? कोण येता का? बाळाला घेता का? हा ते स्वप्नील तरी हात लावतो का बाळाला? अच्छा, म्हणून तुम्ही बाळाचे लाड करता का? हा अगं खरंच ती माझ्या बाळाचं लाड करती. बघ की आता. मावशी, जरा वेळ बाहेर थांबता का? मी आले. का ग? अहो थांबा की बाहेर, मी ताईंना नाश्ता देते आणि येते बाहेर. बघितलं का रुपाले कसं मला हितनं हाकलून देते ती? अगं या घरातल्या कुणालाच वाटत नाही मी तर तुझ्या जवळ यावी म्हणून. पण तू काळजी करू नको, ही आय हाय हा तुझ्या बरोबर. घे खाऊन घे आता तू, मी बाहेर थांबते. हा ताई, मनी मावशी जे काही बोलतायत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि विश्वासही ठेवू नका. अहो तुमच्यासाठी आणि बाळासाठी घरच्यांनी लय काय काय घेतलंय. आपण तुम्हाला बरं नाही ना म्हणून आता त्यांना देता येईना. मला काय झालंय तेव्हा? अहो बाळाच्या वेळेला तुम्हाला त्रास झालेला ना. अगं पण आता मला काही दुखत नाही, काहीच त्रास होत नाही. पण ते आतला आजार आहे ना, बरं व्हायला जरा वेळ लागेल. पण ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही ठणठणीत बरं झालं का नाही का तुमच्यावर बाळावर घरातली सगळीच मंडळी प्रेम करतील बघा. आता सध्या काळजी वाटते ना त्यांना सगळ्यांना. खरंच? मग खरंच मी लय मनापासून सांगते बघा हे. बरं आता गोळी घेऊन घ्या बरं आधी तुम्ही. हा हे घ्या, पाणी घ्या आणि नाश्ता करून घ्या लवकर. सावकाश द्या, हे घ्या. एवढं संपवायचं बरं का सगळं? आई, मी काय म्हणते, आपण आता एक तर डॉक्टरांकडे जाऊन येऊया, चेकअप करूया ना पुढचं. आणि मग जर डॉक्टर म्हणले का काही दिवस तुम्हाला हॉस्पिटलमध्येच थांबावं लागेल तर थांबाल ना? नाही, मी माझ्या बाळाला सोडून कुठंच जाणार नाही. बरं बरं, आपण ठरवूया पुढे काय होते ते. हा तुम्ही नाश्ता करून घ्या आणि हा तुम्हाला काही वाटलं तर बिंदास मला आवाज द्या, मी आहे घरातच येते. मावशी, काय काय करत होतात तुम्ही? कुठं काय? मावशी सोंग घेऊ नका. तुम्ही ताईंशी काय बोलत होतात हे मी बघितलंय आणि ऐकलंय सुद्धा. ऐकलंय ना, मग कशाला विचारती? नाही, तुम्हाला असं बोलताना लाज कशी वाटत नाही हे बघायचं होतं मला. आवाज खाली हा मावशी, हे माझं घर आहे. हे घर माझं बी आहे आणि मी लगीन करून आले इथं. हा होय, तुमचं घर आहे का हे? मग तुमच्या घरात तुम्ही असं वागता? मावशी का भडकवताय रुपाली ताईंना? आणि हे सगळं सोडा. अहो त्या तुम्हाला आई म्हणतात, किमान त्याचा तरी गैरफायदा नका घेऊ मावशी. काय बी काय बोलू नकोस. हे बघा मावशी, तुम्हाला आमच्या सगळ्यांवर राग आहे मान्य आहे, पण रुपाली ताईंशी तरी नका असं वागू. त्यांनी काय बिघडवलंय हो तुमचं? मी तर तिची काळजीच घेत असते. हे बोलताना जीभ रेटते तरी कशी हो मावशी? आप्पे, तुला एकदा सांगितलंय, थोबाड सांभाळून बोल, नाही तर काय काय करणार आहात तुम्ही? वाट लावीन तुझी. मावशी हे बघा, तुम्हालाही माहिती आहे मी काय तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही घाणेरड्यात हे मला आधीपासूनच माहिती होतं, पण आत्ताचा हा सगळा प्रकार बघून ना मला धक्का बसलाय. अहो रुपाली ताई तुम्हाला आई मानतात, किमान या परिस्थितीचा गैरफायदा तरी नका घेऊ मावशी.
आत्ता आपण त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे, आपण त्यांना बाहेर काढलं पाहिजे. तर तुम्ही त्यांच्या वेड्यासारख्या वागण्याला खतपाणी घालताय. केवढा नीचपणा आहे हा. ए मला नको लय अक्कल शिकवायला जावा. मी काय आहे आणि काय करते ना हे मला सगळं कळते. हा नाही नाही, मला पक्क कळून चुकलंय मावशी, तुम्ही काय आहात ते. एका निष्पाप बाईच्या त्रासाचा तुम्ही असा फायदा घेऊ शकता ना, तर तुम्ही काहीही करू शकता. खरंच मग तू सांभाळून राहा. मावशी, आता मला वेगळं वागावं लागेल. म्हणजे मावशी, तुम्ही विसरताय का मी जिल्ह्याची कलेक्टर आहे. ती टिमकी माझ्या मुर नको मिरू. नाही नाही, मी मिरवत नाहीये, मी तुम्हाला सांगतेय. आणि मावशी, मी परत एकदा सांगते, नीट वागा. इथून पुढे जर रुपालीताईंच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला ना तर याद राखा मावशी. आता ग बाया कुणाला धमक्या देती का? तुम्हाला आणि तुमच्या त्या पोराला. शिशुपालाची 100 पापं भरल्यावर काय झालं होतं माहितीये ना मावशी? तू काय मारायच्या धमक्या देती का काय आम्हाला? नाही नाही, कायद्याच्या बाहेर काहीच करणार नाही मावशी. पण मी तुम्हाला अशा गोष्टीत अडकवेन ना की तुम्हाला आयुष्यभरासाठी तुरुंगात जावं लागेल. ए आपे बस, इथून पुढे एक शब्दही बोलायचा नाही आणि आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नका. माझ्या पोराच्या आयुष्याची राख रांगोळी केली आणि मला आयुष्यभरासाठी अडकवायला निघाली होय ग तू. नाही तुला आयुष्यभरासाठी जखम दिली ना तर नावाची मणी नाही मी. मम्मी, तुला माहितीये का दीदी आजपासून राजा घेणार आहे. होय होय, आता बाळ मोठं होईपर्यंत राजा. अरे तसं नाही दिप्या, बाळ मोठं होईपर्यंत काय रे. नाही आता 6-8 महिने तरी तिने घेतलीच पाहिजे रजा. बर बर, कळतंय मला तुझं. घेईल तेवढी नक्कीच रजा घेईल ती. हा काय रे, काय? बर 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 बर, ठीक आहे. मी येतो. नक्की कधी झाला हे विषय? बरं बरं ठीक आहे, मी येतो. आपण साताऱ्यात भेटू. बापू, मम्मी, मला निघावं लागेल. का रे, काय झालं? अहो, कोणीतरी काहीतरी स्टेटस ठेवलेला, त्याच्यावर दांगा झालाय. म्हणजे अगं म्हणजे आपण स्टेटस ठेवत नाही का, तसा कोणीतरी स्टेटस ठेवलेला, त्याच्यावरनं कोणाच्या तरी भावना दुखवल्या, त्याच्यावरनं दांगा सुरू आहे. देवा, ऐकावं ते नवलच. नवल काय यार, सगळी दुनिया मोबाईलवरच सुरू आहे की आता. खरंय दिप्या तुझं, पण आता चाललायस कुठे तू? अहो बापू, ही फक्त ठिणगी आहे. याचा भडका व्हायला वेळ नाही लागणार, म्हणून तर आम्ही बातमी कव्हर करायला निघालोय. ए दिप्या, बस कुठेतरी जाऊ नकोस. बस आपल्या घरात. हा, आणि तसं वातावरण तापलं असलं तर थांबा बाईतच. हा बापू, वातावरण तापू नये म्हणून तर आम्ही बातमी कव्हर करायला निघालोय. आता मला सांगा, आपोआप पसरायला काय वेळ लागतोय का? आणि लोक काय करतात माहितीये का, मोबाईलवर काहीतरी बनवायचं आणि टाकायचं, आणि बाकीचे काय करतात त्याच्यावर विश्वास ठेवतात. बरं, त्यांना हे पण माहित नसतं की ती बातमी खरी आहे का खोटी आहे, म्हणून तर भांडणं होतात माहितीये का. आणि तुम्हाला सांगू का, ह्यो आता मेसेज पसरतोय ना, ह्याच्यावर आम्ही एक बातमी तयार करणार की हे सगळं खोटं आहे, जेणेकरून वातावरण शांत होईल. बघितलंस का सुषमी, आपल्या काळात घटना घडली तर कळायला दिवस दिवस जायची, आणि आता यांना लगेच कळतंय फोनवर. माणसांचं अवघड आहे ना, ते खरं का खोटं ही बी बघत नाहीत बघ. नाहीतर काय, म्हणून तर आम्ही बातमी कव्हर करायला चाललोय ना. आपण तुझ्या संग कोणी आहे का? नाही, एकटं बिकटं जायचं नाही, सांगून ठेवते. अहो मदर, तुम्ही काय एवढा लोड घेताय? माझा कॅमेरामन आहे माझ्यासोबत, आणि मी हाणामारी करायला नाही चाललो, बातमी कव्हर करायला चाललोय. सुषमा, जाऊ दे त्याला, पण दिप्या, काम झालं की सरळ घरी यायचं बरं का. हा, तिथं काही वाटलं तर थांबायचं नाही तिथं. मम्मी नको टेन्शन घेऊ, मी येतो. हा, नीट जा, उगाच गडबड करू नको तू काहीतरी. हो बापू, येतो मम्मी. हा, आरू कुठं आहे का? अरे, त्याचा शाळेतला मित्र आहे ना म्हात्रे, त्याच्या घरी गेलाय. एवढ्या रात्रीचा? तिकडेच थांबणार आहे. उद्या शाळा सुटली की मग घरी येईल. नेहमीच जातो तो, पण तू आज विचारतोयस ना, म्हणून तुला आज कळतंय. टोमना मारतीये का? तसं समज. तू विचारतोयस ना, ह्याचाच आनंद आहे सुजय. निदान तू घरात असल्यासारखं तरी वाटतंय. हे घर वाटतच नाही मला. अरे मग काय, हे बघ, मी कशात पडलो नसलो तर मी विसरलो अशातला भाग नाही बरं का.
त्या सरकारांची सगळ्या बाजूने कोंडी झाली आहे म्हणून त्यांनी जमीन माझ्या नावावर केली. सुजय, हे बघ, सरकारांनी सगळं मनातून काढून टाकले, तू पण काढून टाक ना. येऊ, तू त्यांना ओळखत नाही, मी त्यांना चांगलं ओळखून आहे. मी त्यांना कोंडून घातलं ते विसरले नाहीयेत. ऐक माझं, असं करून कसं चालेल? ह्याच्याने तुला त्रास होईल फक्त. हे बघ पिऊ, आता जी जमीन मिळाली ना ती येणे करून प्लॉट पडायचे हे डोक्यात आहे माझे. काय विकायसाठी? हो, चांगले पैसे पण येतील, त्याच भानगडीत आहे मी. आणि ते काम झाल्यावर इथं राहायचं नाही, डायरेक्ट पुण्याला शिफ्ट व्हायचं. पुण्याला? आता हे काय नवीन? मला इथल्या कोणाशी संबंध ठेवायचा नाहीये. आणि तुला पण पुण्यात चांगला जॉब मिळेल ना. सुजय, अरे डायरेक्ट घर सोडायचं म्हणजे? सोडलंच पाहिजे, कारण तुला परत सगळे कामाला जमतील इथं. ती आपी आता म्हणते मी करते सगळं, तिला बाळ झाल्यावर करता येणार आहे का? नाही. मग राहिलं कोण? तू. आणि ती वहिनी झाली येडी, त्या दादाला अजूनही कळत नाहीये. तिला हॉस्पिटलमध्ये टाकलं नाही तर ती कायमची येडी होईल. मग सगळा भार तुझ्यावर येईल का नाही? हा, म्हणजे आपीचं बाळ मोठं होईपर्यंत तरी. मग कुणी सांगितलंय यांचं कामं करायला? त्यामुळे आपण आपलं बघू. आणि मला पुण्यात पण चांगला बिझनेस करता येईल एखादा. तू घरात कुणाला बोललायस का? काय, पुण्याला जायचं? हा, नाही या, कुणालाच सांगायचं नाही. सगळं करायचं आणि डायरेक्ट सांगायचं. पण तू एवढं तोडतोयस का सगळं? कारण मी तुझा आणि आरूचा विचार करतोय. माझं जे झालं ते आरूचं झालं नाही पाहिजे. आता त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. परदेशात जायचं असेल तर ते पण झालं पाहिजे. इथं आजगाव थांबून काय होणार आहे? आणि तू पण एवढं चांगलं काम करतेयस, तुझ्या कष्टाचा चीज होईल तिकडे पुणे मुंबईत, किंमत मिळेल चांगली. इथं काय ढेकळं? त्यामुळे इथून जायचं हे नक्की आहे. लक्षात आलं? काय रे, काय हे? हा वडापाव आहे आणि चटणी आहे, मिरच्या विसरली. आगाऊपणा करू नकोस हा. एवढी पुस्तकं कशाला? अगं तुला वाचायला ना कशाला? एवढी पुस्तकं कधी वाचणार आहे? होय, तुला कमीत कमी 7-8 महिन्याची रजा आहे. ही पुस्तकं एकदा नाही दोनदा वाचून होतो. आई शपथ, अर्जुन, अरे मी पुढच्या रजेचा विचारच नव्हता केला रे. होय, बरं झालं विचार केला. नाही तर काय पहिल्या दिवसापासून घेऊन जाणार होते का बाळाला कलेक्टर ऑफिसला? तसं नाही, तू आता म्हणलास ना, आता एकदम जाणवलं मला ते. नाही, बरं झालं जाणवलं. आणि बघ, अजिबात लोड घ्यायचा नाही. मस्त आराम करायचा, खायचं प्यायचं, पुस्तकं वाचायची, निवांत राहायचं. काय काय झालं? अर्जुन, आता ही 6-7 महिन्याची रजा संपली आणि मी परत कामावर गेले आणि मला कामात इंटरेस्टच नाही राहिलं तर? असं कसं होईल अप्पे? अरे म्हणजे बाळाचा लळा लागला, सतत घरच्यांची आठवण आली तर, आणि कामाकडे दुर्लक्ष झालं माझं तर. ए अप्पे, अगं काय विचार करते तू? काय? अरे असं होतं अर्जुन, बाळामध्ये एकदा जीव अडकला ना की मग काही सुचत नाही रे. नाही नाही अप्पे, तुझ्या बाबत असं नाही होणार. मी आहे की, मी कशाला आहे मग? तू काय करणार आहेस? मी तुला ऑफिसला घेऊन जाईल. म्हणजे बापू आजारी असताना नाही का मी तुला परीक्षेला घेऊन गेलो होतो, तसं घेऊन जाईल मी. खरंच? हा अप्पे, अगं माझ्यासाठी तू काम करत राहणं लय महत्वाचं आहे. माझ्यासाठी माझी अप्पी म्हणजे पहिलं काम. बस, मग एवढंच पाहिजे मला. तर नको जास्त विचार करतो. हा, हे पुस्तक काय झालं? एवढा भारी नवरा मिळालाय मला, पळून बिळून गेला तर म्हणून पकडून ठेवले. अर्जुन, मला काय वाटतं माहितीये? तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत पडून राहा. दीपक
आली की आता. अगं मागाशीच फोन आलता ना त्याचा. नाही तुम्ही परत फोन लावा. हे तासल्या वातावरणात हा गेलाय कशाला ना बाहेर कुणाच ठाऊक. बहुतेक त्याच्या फोनची बॅटरी उतरलेली दिसती. फोनच लागना. अरे देवा. अहो, आता मात्र माझा जीव लय घाबरवतोय. लय उशीर झालाय आता काय करायचं. थांब जरा मी पण तोच विचार करतोय. तुमच्याकडे दुसरा कोणाचा नंबर आहे का. हा त्याच्या ऑफिस मधल्या एकाच आहे की. वाट कसली बघताय लावा की फोन. हो लावतो. हॅलो. हा मी सुरेश माने बोलतोय, दीपक मानेंचे वडील. हा अहो दीपकचा फोन लागत नव्हता म्हणून मी तुम्हाला फोन केला. काय. बर 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 असं आहे का. तिथलं कोणाचा नंबर आहे का मग. बरं ठीक आहे. तुम्हाला काय कळलं तर मला लगेच या फोनवर कळवा. हा काय झालं. अगं ते म्हणतात की दिप्या त्यांच्या संग नाही म्हणून, आणि तिथलं कोणाचा फोन बी लागणं झालाय. आता मात्र नको नको ते विचारायला लागले डोक्यात. थांब जरा सुषमा, तू उगाच मनात काहीतरी आणू नको. तू आपण करू काहीतरी. अहो ते काय करणार आहोत आपण. अर्जुन, आजचा दिवसच संपत नव्हता माहितीये का. रोज कामावर असते ना मी, पण आज सुट्टी. काय करावं काहीच कळत नव्हतं दिवसभर. आराम झाला का पण. त्यासाठीच तुला थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू. का. अर्जुन खरंच थँक्यू. मी कामात असले की मला काहीच दुसरं सुचत नाही रे. काम आहे की काम, सगळं विसरून मी फक्त काम करते. आधी अभ्यासाचं तसं होतं, आता कामाचं आहे. आणि आधी बापू होते, आता तू आहेस. पण मला आज जाणवलं, म्हणजे मी स्वतःची काळजी घेत होते खरी, मला खरंच आरामाची गरज होती. खरंच आता आराम कर. आरामच करायचं. खायचं प्यायचं झोपायचं, पुस्तकं वाचायची. घरचं चालूच राहणार आहे. आपण बघू काय करायचं. बोल चिंचुके. अहो साताऱ्यात दंगल झाली. आत्ताच्या आत्ता आपल्याला बंदोबस्ताला बोलवलंय. मी आलोच. अप्पे. गायतोंडे, हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी पोहोचतेय. अर्जुन, साताऱ्यात दंगल झाली, चल. अप्पे तू कुठंच जायचं नाहीस. अर्जुन तू काय बोलतोयस यार, मी कलेक्टर आहे, मला आता गेलं पाहिजे तिकडे. अप्पे तू आता फक्त 8 महिन्यांची प्रेग्नंट आहेस. आपल्या होणाऱ्या बाळाची आई आहेस. आणि ज्या दिवशी तू रजा घेतलीस ना, त्याच दिवशी तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या तू दुसऱ्या कोणावर तरी सोपवलेल्या आहेस. तेव्हा आपल्याला माहिती होतं का ही अशी परिस्थिती येईल ते. अशी परिस्थिती येत राहणार आहे अप्पे. आणि ह्याच्या आधी 2 वेळा रजा कॅन्सल केलेल्या आहेत आपण. एकदा तर मी सांगितलं तुला, पण आता सांगू शकत नाही. जितके लोक तिथे असतील ना तितके कमी पडतील. योग्य त्यावेळी योग्य ते निर्णय घेतले पाहिजे. नाही ती लोक निर्णय घेतील अप्पे, त्यांच्यावर विश्वास ठेव. विश्वास आहे की माझा. अप्पे प्लीज माझा ऐक प्लीज. अर्जुन मी मुद्दाम नाही करत आहे, मला गेलं पाहिजे आता. बरं ठीक आहे, मला गायतोंडींना एकदा फोन करून आता असतं बघू दे. काय होणार त्याने. अर्जुन मला कळेल तिकडे काय चाललंय. स्वतःकडे बघ अप्पे. विचार कर जरा स्वतःचा बाळाचा. अप्पे तिकडे दंगल झालीये. दंगल कळतंय का तुला. लोक एकमेकांना मारायला उठल्यात, जाळपोळ करतायत, पोलिसांना बोलावलंय तिकडं. दंगल म्हणजे काय कळतं तुला. अर्जुन ऑफिसला जाऊया ना आपण. कसं जाणार ऑफिसला. रस्त्याने जायला लागेल ना, लोक जाऊन देतील. कायस की माझ्यासोबत. तुला कळानाच अप्पे मी काय म्हणतोय ते. हे बघ मी तुला परवानगी देऊ शकत नाही. तू आता घराच्या बाहेर जायचं नाही म्हणजे नाही. अप्पे मला वचन दे. पोटावर हात ठेवून वचन दे. तू फक्त बाळाच्या आणि स्वतःच्या सुरक्षेचा विचार करशील, बास विषय संपला. मी नाही जाते बाहेर. अप्पे पोटावर हात ठेवून वचन दे. मी वचन देते, मी बाळाला काही नाही होते. घरात बस, आराम कर. अजिबात फोनाफोनी करायची नाही. त्यांनी होणार काहीच नाही. तुला फक्त टेन्शन येईल. मी जातो, मला जावं लागेल.
अर्जुन, तू स्वतःची काळजी घे. मी आणि बाळ तुझी वाट बघतो. मी व्यवस्थित परत येतो. तू तुझी आणि बाळाची काळजी घे.